The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Poetry Storm, Whispers of Poets and Ghazals. शाश्वताचे स्वर लिहित ज्यांनी मनाला शुभ ठेवण्याचं गुपित आपल्याला सांगितलं ते ज्येष्ठ कवी, गझलकार, निवृत्त प्राध्यापक अरुणजी सोनवणे यांचं आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. अरुणजी गझलेच्या प्रेमापोटी खास उर्दू जुबान शिकले. गझल या साहित्य प्रकाराचा अभ्यास केला आणि मराठी गझल उमलत राहावी, भरभराटीकडे जावी यासाठी समृद्ध दर्जेदार गझल आणि काव्यलेखन ते करतायत. फिजिक्स या विषयावर प्रभुत्व असलेले प्राध्यापक सोनवणेजी यांनी मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये अनेक वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलंय. हजारो विद्यार्थ्यांना घडवलंय. ते नेहमीच नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देतात. गझलेचा प्रचार, प्रसार आणि विस्तार या कार्यात ते हिरिरीने सहभाग घेतात. प्राध्यापक सोनवणेजी यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. तसेच अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत त्यांच्या कविता, गझल या विविध माध्यमांद्वारे प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचे सादरीकरण देखील होत असते. त्यांच्या काळरात्र या गझलेचा हिंदी भाषेत अनुवाद देखील करण्यात आलाय. उत्कृष्ट, अप्रतिम आणि तरल काव्य सृजन करणारे साहित्यभूषण प्राध्यापक अरुणजी सोनवणे यांच्या खास गझल आणि कविता ऐकण्यासाठी सुरू करूया आजचा कॅन्डिड पॉडकास्ट पोएट्री स्टॉर्म. नमस्कार, मी प्राध्यापक अरुण सोनवणे आपल्या पुढे घेऊन आलो आहे माझ्या काही कविता, स्वरचित कविता. त्या सादर करण्यापूर्वी मी माझा स्वतःचा थोडक्यात परिचय करून देतो आहे. माझं पूर्ण नाव अरुण मुदाजी सोनवणे. शिक्षण माझं MSc फिजिक्स, डिप्लोमा इन हायर एज्युकेशन आणि यासोबतच मी उर्दू भाषेचा डिप्लोमा बराए फरोगी उर्दू जबान हा देखील केलेला आहे. कवितेच्या या विधेकडे मी कसा वळलो हे तुमच्या पुढे सांगताना मला आनंद होईल की लहानपणापासून आमच्या गावात, खेडेगावात काका तसे कीर्तनाचे व्यासंगी होते. कीर्तनाचे कार्यक्रम त्यांच्याकडे नेहमी येत असत आणि ते कीर्तनकार आल्यानंतर त्यांनी सादर केलेली कीर्तन, त्याच्यातली भजन, त्याच वेळेला भजनी मंडळांकडनं सादर केलेली भजन वगैरे ऐकून मला गेय, कविता आणि शालेय कार्यक्रमात, शालेय पाठ्यक्रमातल्या ज्या कविता वगैरे आहेत त्यांच्या मुळे माझ्यामध्ये एक प्रकारची अभिरुची निर्माण झाली आणि मी कवितेकडे वळलो. अगदी लहानपणापासूनच मी कीर्तनाचा संस्कार झाल्यामुळे सर्वप्रथम माझी कविता ही एक भजन होती. जगी संत झाले महा थोर थोर, केले उपकार जगावरी, जगाचे आघात सोसूनही निंदा, झटले ते सदा जगासाठी. अशा प्रकारची सुरुवात असलेली माझी पहिली कविता निर्मिती होती. त्यानंतर मी पुढे शिकत गेलो. वेगवेगळ्या वृत्तांची ओळख मला अभ्यासक्रमातून झाली आणि मग मी 10वीला किंवा 11वीला असताना, त्या काळची मॅट्रिक होती, त्या काळात मी पंचचामर वृत्तामध्ये आईवरची कविता लिहिली होती. घडी घडीस आठवे प्रसन्न मूर्ती आईची, उन्हात जेवी ताप त्या जनास आमरायची. अशा प्रकारची माझी सुरुवात कविता लेखनासाठी झाली. पुढे कॉलेजला गेल्यावर मी काव्य लेखनाकडे वळलो. तसा मी विज्ञानाचा विद्यार्थी, परंतु काव्य विधेकडे माझं आकर्षण अगदी आपसुकच होत गेलं. वाचनामुळे माझं मराठी अधिक समृद्ध होत गेलं असं मला म्हणता येईल आणि त्यामुळेच मी या कवितांकडे वळलो. त्या काळी अमृत मासिक वडील आणायचे आणि त्या अमृत मासिकातून वाचनामुळे माझं जीवन समृद्ध होत गेलं. मी स्वतःच दिवाळी अंक विकत घेऊन, त्या काळातले प्रतिष्ठित मौज वगैरे सारखे दिवाळी अंक, त्या अंकांमध्ये कवितांचं सदर असायचं आणि त्या सदरांमध्ये मला विशेष गेय कवितांकडे माझं आकर्षण जास्त वाटलं. या मौज मधील कवितांच्या आणि गझलांच्या कडे मी आकर्षित झाल्यामुळे मी पुढे आपसुकपणे न कळत
मला कुठल्याही प्रकारचं व्याकरण तंत्र मंत्र काही माहित नसताना गझलेकडे वळत गेलो आणि माझं पहिलं पुस्तक जेव्हा 2006 साली आलं त्या काळी त्यामध्ये मला जवळजवळ मी 22-23 गझला लिहून टाकलेल्या होत्या आणि त्या कुठल्याही प्रकारचं तंत्र न शिकता किंवा कुणाचंही मार्गदर्शन न घेता मी त्या गझल लिहिल्या आणि प्रवीण दवणेंनी प्रस्तावना स्वतःहून दिलेली आणि त्यात त्यांनी माझ्या गझल वेळाबद्दल खूप प्रस्तावनेत लिहून ठेवलंय आणि म्हणूनच मला पुढचं पुस्तक लिहिताना मी शाश्वताचं स्वर हे पहिलं माझं पुस्तक, याच्यात 22-23 गझला आहेत आणि त्यानंतर मात्र पुढच्या याच्याकडे दुसऱ्या पुस्तकात मात्र माझ्या पूर्णपणे गझला आहेत आणि त्या केवळ मराठी गझलांचा वेगवेगळ्या वृत्तांचा छंदांचा अभ्यास करून मी त्या लिहिलेल्या आहेत. डोळसपणे मी गझलकडे पाहू लागलो आणि त्यातूनच या गझलांची निर्मिती होत गेली. आपल्या पुढे मी आता सादर करतो आहे माझी पहिली गझल. आता ही गझल कशी निर्माण झाली किंवा कविता कशी येते, कवितेचा जन्म कसा येतो, जन्म कसा होतो याबद्दल कवीला विचारणं म्हणजे थोडस प्रश्न चिन्ह असतं. कारण की नका विचारू या कवितेला जन्म कसा गे झाला, नका विचारू या कवितेला जन्म कसा गे झाला, रूपगंध अन सौंदर्याचे पुसता काय फुलाला. आपण काही फुलांना विचारतो की तुझा रंग, तुझं रूप, तुझं सौंदर्य कुठून आलं, त्याला सांगता येणार नाही. तसंच कविता कशी जन्माला आली, तिचं रूपगंध रूप कसं तुमच्या हृदयात प्रकट झालं हे कवीला नेमक्यापणे प्रकटपणे शब्दांनी व्यक्त करता येणे शक्य नाही. अनेक वेळच्या आपल्या अनुभवातून वेगवेगळे जे आपण अनुभव घेतो जीवनात, त्या जीवनातल्या अनुभवांचं एक प्रकारचं प्रतिबिंब आपल्या कवितांमध्ये दिसत असतं. पहिली कविता म्हणण्यापेक्षा मी गझल कडे वळतोय अगोदर आणि ती गझल आपल्या पुढे सादर करतो आहे. ती आहे संध्याकाळी. या गझलेत आता गझलेचं वैशिष्ट्य असं आहे की गझलेमध्ये वेगवेगळे विषय, प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळे विषय असू शकतात किंवा एकसंध, ज्याला आपण गैरमुसलसल गझल असं म्हणतो, किंवा एकच विषय असेल तर त्याला मुसलसल गझल असं म्हटलं जातं. तर संध्याकाळ हा एकच विषय आहे म्हणून ती मुसलसल गझल म्हणता येईल. परंतु या गझलेमध्ये प्रत्येक शहर मात्र स्वतंत्र आहे. प्रत्येक शहरामध्ये संध्याकाळचं वर्णन हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आलेलं आहे. तर ही गझल आपल्या पुढे ठेवतो आहे. तरन्नुम मध्ये ऐकवायचा प्रयत्न करतो. कधी वाटते अनाम हुरहुर संध्याकाळी, कधी वाटते अनाम हुरहुर संध्याकाळी, आठवणींचा जळतो कापूर संध्याकाळी, भरून येते हे हळवे नभ तुझ्या स्मृतींचे, आणि चालते त्याची भुरभुर संध्याकाळी. बघा दुसरा आता विचार वेगळा आहे. रोज सकाळी जरी मित्र पूर्वेला येतो, मित्र म्हणजे सूर्य, दररोज सकाळी तो पूर्वेला येतो, परंतु सूर्य फुलांच्या मनात झुरझुर संध्याकाळी परत येईल की नाही सूर्य याबद्दल, कारण त्या सूर्यावरचं आकर्षण सूर्यफुलांचं इतकं असतं. म्हणजे थोडक्यात एखाद्याच्या प्रिय व्यक्ती एखादी दृष्टीआड झाल्यानंतर ती पुन्हा परत येईल की नाही अशी हुरहुर जशी असते, तशी सूर्यफुलांचं आणि सूर्याचं हा संबंध या ठिकाणी या शहरातून व्यक्त केला आहे. रोज सकाळी जरी मित्र पूर्वेला येतो, सूर्य फुलांच्या मनात झुरझुर संध्याकाळी, रात राणीच्या कळ्या कोवळ्या अबोल थोड्या, गंध बोलतो त्यांचा भरपूर संध्याकाळी. आता बघा विषय वेगळा झाला. आपल्या शरीराबद्दल हा विषय आलेला आहे की ज्या गात्रांनी पात्र ठरवले होते मजला, आज काल ती करती कुरकुर संध्याकाळी, कधी कुणाच्या
कधी कुणाच्या जगण्याचे होते रडगाणे, कधी कुणाच्या जगण्याचे होते रडगाणे, कधी कुणाला सापडतो सूर संध्याकाळी. दिवसभराच्या वाटचालीतून जरी भांडलो. पुढचा शेर आहे जीवनाबद्दलचा, एकमेकांबद्दल जरी प्रेम असलं तरी पती पत्नीमध्ये काही वेळा भांडण होत असतं, आणि असं असून देखील आपण संध्याकाळी म्हणजे म्हातारपणी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. हा भाग याच्यातून मांडलेला आहे. दिवसभराच्या वाटचालीतून जरी भांडलो, आता थोडा बदलू या नूर संध्याकाळी. पहिलं तटाची साध फक्त ही माझ्यासाठी. अंतिम शराचा पहिला मिसरा. पहिलं तटाची साध फक्त ही माझ्यासाठी, देहाची आत्म्याशी कुरबुर संध्याकाळी. कधी वाटते अनाम हुरहुर संध्याकाळी, आठवणींचा जळतो कापूर संध्याकाळी संध्याकाळी. ही झाली संध्याकाळ एका विषयावरची वेगवेगळे दृष्टिकोन असलेली कविता किंवा गझल आपण म्हणूया. आणि ही गझल मला कशी सुचली असं सांगता येणार नाही, कारण गझलेचे जे शेर असतात ते कोणत्या वेळेला सुचतील, आणि गझल एका बैठकीतच होईल असंही नसतं. एक एक शेरासाठी पुष्कळ वेळ द्यावा लागतो, आणि बाहेर समोर जीवनाकडे बघितल्यानंतर कुठला तरी आपल्याला भाव पटतो, आणि मग तो त्या गझलेच्या शेरातून प्रतिबिंबित होताना दिसत असतो. आणि म्हणून ही एकसंध अशी एकाच बैठकीत गझल होतेच असं नाही. काहींची होऊ शकत असेल, परंतु माझ्या बाबतीत तरी तसं नाही. तर आता दुसरी एक गझल मी सांगतो. यापूर्वी अर्थात ही गझल वळण्याआधी, शीर्षक आहे तिचं वळण्याआधी. आता बघा, याच्यात सुद्धा वेगवेगळे भाव आलेले आहेत. सुरुवातीला प्रियकर प्रेयसीचा प्रेमभाव पहिल्या शहरातून व्यक्त होतो, दुसऱ्या शहरातून व्यक्त होतो, तिसऱ्या शहरातूनही व्यक्त होतो, आणि नंतर शेवटचं मग कवी किंवा गझलकार हा स्वतःच्या बाबतीत सुद्धा काही लिहितो शेर, कारण स्वतंत्र कविता असते एक शेर म्हणजे. आणि म्हणून प्रत्येक शेरामधला भाव हा वेगळा असेल, एकसंध असेल असं नाही, तर तो वेगवेगळा असू शकतो. तर मग ही देखील मी तरन्नुम मध्ये ऐकवतो. वळण्याआधी. तू वळून पाहिले मागे वळणावर वळण्याआधी, तू वळून पाहिले मागे वळणावर वळण्याआधी, मज भाव कळाले सारे तव हे तू कळण्याआधी. मम निरोप घेताना का डोळ्यात तरळले अश्रू, मम निरोप घेताना का डोळ्यात तरळले अश्रू. सांभाळ स्वतःला वेडे ते मोती ढळण्याआधी, सांभाळ स्वतःला वेडे ते मोती ढळण्याआधी. देहाच्या आसक्तीला तू प्रेम समजते आहे, देहाच्या आसक्तीला तू प्रेम समजते आहे. तुझ समजो लवकर सारे तन मन हे मळण्याआधी, तुझ समजो लवकर सारे तन मन हे मळण्याआधी. अवसेच्या उत्तर रात्री ताऱ्यांना वेचून घेऊ, अवसेच्या उत्तर रात्री ताऱ्यांना वेचून घेऊ. चल गुंफून घे वरमाला ती पूर्व उजळण्याआधी. फुलण्याचा मौसम गेला, आता वय झालाय. फुलण्याचा मौसम गेला पण झाड बहरले आहे, फुलण्याचा मौसम गेला पण झाड बहरले आहे. ते सुगंध वाटत आहे घे मोहर गळण्याआधी,
ते सुगंध वाटत आहे घे मोहर गळण्याआधी. हा जुनाट वाडा आता कलतो डळमळतो आहे. हा जुनाट वाडा आता कलतो डळमळतो आहे. कर बिराड आता खाली पुरता कोसळण्याआधी. कर बिराड आता खाली पुरता कोसळण्याआधी. धर्माच्या हा वेगळा विषय आहे. आता सध्याच्या जीवनातला किंवा आता जो निवडणुकांची वारे आहेत चालू आहेत त्या संघर्षावर असलेला. धर्माच्या नावाखाली तो विष मिसळतो आहे. धर्माच्या नावाखाली तो विष मिसळतो आहे. चल अडवू त्याला मित्रा उद्रेक उसळण्याआधी. आणि बघा शेवटचा शेर खूप बोलका शेर आहे हा. मन हे नंदनवन हो देहाचे चंदन हो. मन हे नंदनवन हो देहाचे चंदन हो. इतकीच अपेक्षा माझी सरणावर जळण्याआधी. इतकीच अपेक्षा माझी सरणावर जळण्याआधी. तू वळून पाहिले मागे वळणावर वळण्याआधी. मज भाव कळाले सारे तव हे तू कळण्याआधी. तव हे तू कळण्याआधी. अशी गझल वेगवेगळे रंग जीवनातले वेगवेगळे अनुभव याच्यातून आपल्याला दिसतात. आता एक पुढची जी गझल आहे ती मला कशी सुचली याच्याबद्दल थोडस मला सांगावंसं वाटेल की श्रीलंकेतल्या काही मुली आता त्या सावळ्या असतात. आपल्याकडच्या दक्षिण भारतातल्या व्यक्तींचा जसा रंग सावळा असतो पण सुंदर असतात त्या. तसेच 2 श्रीलंकन मुली जेव्हा अमेरिकेत किंवा कुठल्या तरी देशात परकीय राज्यामध्ये गोऱ्यांच्या देशात गेल्या शिकायला आणि ते शिकताना त्यांना त्यांच्या त्या वर्णामुळे अनेक प्रकारचे अनुभव वाईट अनुभव आले. त्यांच्यावरचे ताशेरे त्यांनी ऐकले आणि त्यांना खूप वाईट वाटलं. परंतु त्या संघर्षातून त्या यशस्वीपणे शिकल्यात. तर ते मी कुठेतरी वाचलं होतं आणि त्याच्यातूनच ह्या पहिल्या शेराची निर्मिती झाली. अर्थात मी ती गझलेबद्दल लावली. गझल हा एक असा प्रकार आहे की सुरुवातीला गझलेबद्दल अनेक प्रकारचे अपप्रवृत्ती किंवा वाईट प्रवाद मानले गेले. ती गझलेबद्दल असं म्हटलं गेलं की ती निमवयशी सिमते सुखन. निमवयशी सिमते सुखन म्हणजे अर्धनारी नटेश्वर आहे. पूर्णपणे ती म्हणजे आपले भाव व्यक्त करत नाही. किंवा अगदी असं म्हटलं गेलंय की हे गझलचे जे पात्र आहे हे माझ्यासाठी पुरेसं नाही. कवी असं म्हणतात, गझलकार असं म्हणतात की गझल विधेबद्दल अकारण जो आकस ठेवून त्याला नावे ठेवली उर्दू कवींनी. तिला निमवयशे सिमते सुखन म्हणजे अर्धनारी नटेश्वर म्हटलं गेलं आहे. मनहूस शायरी किंवा नंगे शायरी किंवा कुणी काबिले गर्दन जदनी असं म्हटलंय. मिर्झा गालिब ही सुरुवातीला गझलेबद्दल नाखुश होता. एके ठिकाणी गालिब असं म्हणतो की बकद्रे शौक नहीं जर पे तंगनाए गझल कुछ और उसवत चाहिए मेरे बयां के लिए. म्हणजे माझ्या उत्कट भावना स्पष्ट करण्यासाठी गझलेचे हे पात्र पुरेसे नाही. मला विस्तृत लेखन पटल हवंय. अमीर खुसरोने सुद्धा सुरुवातीला गझलचा धिक्कार केला. परंतु नंतर त्याने स्वतःच्या दुसऱ्या पुस्तकात असे उद्गार काढले गझल बद्दल की गझल वो चलता फिरता जादू है जो लोगों के ऊपर सर के ऊपर चढ़कर बोलता है. रूह जब रूबरू होती है गझल वही से शुरू होती है. एके शेख नावाचे गझलकार पनवेलचे आहेत. ते असं म्हणतात गझल म्हणजे पुण्या रूपवतीचे लयबद्ध पदन्यास. गझल म्हणजे जखमी कळ्या फुलांचा श्वास. गझल म्हणजे आकाशीच्या विद्युल्लतेचा ध्यास. गझल म्हणजे कवी कुलगुरु कालिदास वाल्मिकी व्यास. गझल म्हणजे भावभावनांचा उत्तुंग झोका
आणि गझल म्हणजे तुमच्या आमच्या काळजाचा ठोका. अशी गझल वेगवेगळे भाव व्यक्त करणारी, आणि गझल ही अगदी सगळ्या प्रकारचे विषय, तिला कुठलेही विषय वर्ज नाही. सुरुवातीला ती प्रेम भावना म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी मधल्या प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी जन्माला आली. परंतु नंतर आता जी जदीद गझल आहे, म्हणजे आता जी आधुनिक गझल आहे, या आधुनिक गझलेमध्ये मात्र कुठल्याही विषयाला म्हणजे काही वावड नाही. सगळ्या विषयांचा उहापोह या ठिकाणी गझलेमध्ये होतो. तर गझल कशी असते? गझल म्हणजे निराशांचा घेतलेला समाचार. गझल म्हणजे दुर्दैवाची कथा, चिघळणाऱ्या जखमांवरचं मलम, दुःखांचा इलाज आहे. गझलचे सौंदर्य म्हणजे विश्वाचं सौंदर्य, आणि गझलेचे रूप म्हणजे केवळ गझलेचे रूप नसून विश्वाचं रूप आहे. तर अशी गझल आपल्या पुढे अजून एक गझल मी घेऊन येतोय, आणि ती तुम्हाला जी पार्श्वभूमी सांगितली की सावळी होती. गझल बद्दल असे म्हटल्यानंतर मी तिला सावळी मानलं, परंतु ती सावळी असूनही मला ती हवीशी आहे. तर कसं आहे बघा. जरी ती सावळी होती, सुखाची सावली होती, जशी होती तशी माझ्या मनाला भावली होती. जरी ती सावळी होती, सुखाची सावली होती, जशी होती तशी माझ्या मनाला भावली होती. तसा नवखाच होतो मी, तसा होतो अडाणी मी, प्रीतीची वेगळी भाषा तिने समजावली होती. म्हणालो मी तिला जेव्हा, मला तू खूप आवडते, जराशी हसली होती, जरा रागावली होती. तिला मी घेतले होते दिठीमध्ये जरी माझ्या, म्हणजे दृष्टीमध्ये, तिला मी घेतले होते दिठीमध्ये जरी माझ्या, मिठीमध्ये कुठे माझ्या तरी सामावली होती. आणि आता अशी अवस्था झाली गझलेमुळे, आता ना राहिली माझी मुळी माझ्यावरी सत्ता, दिलाची मालमत्ता ही तिने बळकावली होती. आता ना राहिली माझी मुळी माझ्यावरी सत्ता, दिलाची मालमत्ता ही तिने बळकावली होती. ती भेटली तेव्हा काय झालं होतं तो प्रसंग बघा. मला ती भेटली तेव्हा सभोवती रात्र अंधारी, शिरी होती अमावस्या, पुरी दीपावली होती. शिरी होती अमावस्या, पुरी दीपावली होती. किती आतुर झालेले तिला ते गाठण्यासाठी. या गझलेचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना वाटतं की आपल्याला गझल निर्माण करता यावी, गझल तयार करता यावी, गझल गाता यावी, परंतु सगळेच याच्यात यशस्वी होतात असं नाही. गझल ही तंत्रशुद्ध प्रकार आहे रचने कवितेचा. तिच्यासाठी तुम्हाला तंत्राचं मंत्राचं ज्ञान आवश्यक असेल, त्याला ती गझल वश होते सहजपणे. वश होणारी अशी विधा, काव्यविधा गझल नाही. आणि म्हणून जरी किती आतुर झालेले तिला ते गाठण्यासाठी, मला ती भेटण्यासाठी पुढे झेपावली होती. आणि अंतिम शेर बघा. तिच्या भेटीमुळे केवळ यशाचा मी धनी झालो, जगामध्ये तिने माझी ध्वजा उंचावली होती. जरी ती सावळी होती, सुखाची सावली होती, जशी होती तशी माझ्या मनाला भावली होती, मनाला भावली होती. थँक्यू. तर मित्रहो, आपल्या पुढे मी माझ्या यथाशक्तीप्रमाणे, माझ्या पात्रतेप्रमाणे आपल्या पुढे 2-3 गझला सादर केल्या. आणि व्हॉइस विस्टाने मला या ठिकाणी आमंत्रित केलं.
आणि मला हा सन्मान दिला. माझ्या गझल आणि माझ्या त्यांच्यावरचं भाष्य ऐकून घेतलं आणि ती संधी मला मिळाल्याबद्दल मी व्हॉइस विस्टाचा आणि स्पेशली पूजा प्रसून मॅडम आणि सुनीता ताईंचा खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद देतो सगळ्यांना. आपल्याला या गझला नक्कीच आवडतील अशी मला आशा वाटते. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.